Namaste student, I am Sirsat Madam from Sani Guji Nivasi Vidyalaya Case. This video is for class 6th and subject is science. Name of lesson is work and energy. This is 11th lesson. पाठाचं नाव आहे कार्य आणि ऊर्जा. मुलांना पहा या चित्रामध्ये व्हॉट ॲक्शन्स आर सीन इन द पिक्चर्स. या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कोणत्या क्रिया दिसत आहेत. इज अ फोर्स बिंग अप्लाइड वाईल डुईंग इच ॲक्शन्स. म्हणजे प्रत्येक वस्तूवरती जेव्हा बल लावलेले गेलेलं आहे तेव्हा प्रत्येक वस्तूची स्थिती किंवा क्रिया बदललेली आहे का. इन द व्हॅरियस ॲक्शन्स इन पिक्चर हॅज द ऑब्जेक्ट चेंज्ड इट्स ओरिजिनल पोझिशन. चित्रातील विविध क्रियांमध्ये वस्तूंचे मूळ जागा सोडलेली आहे का. आहे. वरील चित्राचं जर तुम्ही निरीक्षण केलं इन द अबव पिक्चर वी सी दॅट द पोझिशन ऑफ सम ऑफ द ऑब्जेक्ट्स हॅड चेंज्ड. काही वस्तूंची जागा नक्कीच बदललेली आहे. म्हणजे ती मुलगी दप्तर उचलत आहे तर ते दप्तर आधी जागेवरती होतं जमिनीवरती, ते थोडं वर उचललं गेलेलं आहे. छोटी मुलगी बॉक्स खेचत आहे तर तो बॉक्स देखील तिने खेचत खेचत पुढं आणलेला आहे असं आपल्याला त्या चित्रातील तिच्या ॲक्शन्सवरून लक्षात येतं. वरती एक मुलगा चाकाला काठीने पुढे ढकलत आहे तर ते चाक देखील गतिमान झालेलं आहे लक्षात येत आहे. बाण देखील धनुष्यबाणातून सुटलेला आहे, धनुष्यातून तो देखील गतिमान झालेला आहे. असे वेगवेगळे चित्र आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये की मूळ अवस्थेमधून त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे, म्हणजे त्यांचं विस्थापन झालेलं आहे. म्हणजेच व्हेन अॅन ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड बाय अप्लाइंग अ फोर्स ऑन इट. म्हणजे जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा काय म्हणतात, वर्क इज सेड टू बी डन. म्हणजे कार्य झाले आहे असे म्हणतात. म्हणजे बल लावल्यानंतर त्याची स्थितीमध्ये जर बदल झाला तर त्याला कार्य झालं असं म्हणतात. आता हे चित्र बघा खालचं. टाय अ स्ट्रिंग टू ॲन एम्प्टी बॉक्स ॲज शोन इन द पिक्चर. एका रिकाम्या बॉक्सला दोरी बांधा. पुल द बॉक्स थ्रू अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर्स अलॉंग अ स्ट्रेट लाईन. सरळ लाईनीमध्ये 10 मीटरपर्यंत तो बॉक्स ओढत न्या. त्यानंतर काय करा, नंबर 3, नाव फिल द सेम बॉक्स विथ द 20 बुक्स. आता मात्र काय करा, या बॉक्समध्ये 20 पुस्तके भरा. पुल द बॉक्स अगेन थ्रू अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर्स इन अ राईट लाईन. व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स दिस टाईम. पुन्हा दोरीच्या साह्याने 10 मीटर तेच अंतर ओढत न्या त्या बॉक्सला. नाव पुल दिस लोडेड बॉक्स थ्रू अ स्ट्रेट डिस्टन्स ऑफ द 20 मीटर्स. आता मात्र तोच बॉक्स 20 मीटरपर्यंत सरळ ओढत न्या. व्हेन डिड यू फील दॅट मोर वर्क वॉज डन. कोणत्या वेळेस तुम्हाला अधिक कार्य झालं असं जाणवेल. नक्कीच दुसऱ्या वेळेस. आणि त्यावेळेस ते काय झालेलं होतं, पुस्तकांनी भरलेला देखील बॉक्स होता. मोर वर्क इज डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट व्हेन मोर फोर्स इज अप्लाइड टू डू द वर्क. म्हणजे सारख्याच अंतराचे विस्थापन झाले तरी ज्या कार्यात जास्त बल लागते ते कार्य अधिक असते. म्हणजे 10 मीटर दोन्ही वेळेला होतं, परंतु नंतरच्या वेळेला जेव्हा बॉक्समध्ये 20 पुस्तकं भरली त्यावेळेस कार्य अधिक झालेलं आहे. इफ द सेम फोर्स इज अप्लाइड फॉर द मोर डिस्प्लेसमेंट मोर वर्क इज डन बाय द फोर्स. म्हणजे सारखेच बल लावून जास्त विस्थापन झाले तर ते कार्यही अधिक असते. सारखेच बल लावायचं आणि विस्थापन आता मात्र दुसऱ्या वेळेला 20 मीटर झालेलं आहे, त्याच्यामुळे ते कार्य देखील अधिक झालेलं आहे. आता हे चित्र पहा. टेक अ पुली म्हणजे कप्पी घ्या. फिक्स इट ॲट अ हाईट. एका विशिष्ट हाईटपर्यंत त्याला फिक्स करा. ड्रॉ अ स्ट्रिंग ओव्हर द पुली. एक काय करा, दोरी त्याच्या भोवती बांधा. टाय अ लोड ऑफ 2 किलोग्राम्स ॲट वन एंड. एका साईडला 2 किलोग्रामचं काय करा, त्याला वजन बांधा. होल्ड द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग्स अँड पुल इट डाऊनवर्ड्स टू लिफ्ट द लोड. म्हणजे तुम्ही दुसरे टोक पकडल्यानंतर दुसऱ्या टोकाला 2 किलोग्रामचं ओझं असणार आहे आणि तुम्ही ते काय करा, एका साईडला पकडल्यानंतर ते ओझं उचलायला सुरुवात करा. ह्या मुलाने ज्या पद्धतीने ओढलेलं आहे. फर्स्ट अप टू द हाईट ऑफ 1 मीटर्स. 1 मीटरपर्यंत ओढा. अँड देन अप टू द हाईट ऑफ 4 मीटर्स व्हेन इज मोर वर्क डन. आधी 2 मीटरपर्यंत उचलायचं आहे, त्यानंतर मात्र 4 मीटरपर्यंत उचलायचं आहे. म्हणजे त्यावेळेला काय झालेलं आहे, 4 मीटरच्या वेळेला मात्र तुमचं कार्य अधिक झालेलं आहे. व्हेन द अप्लाइड फोर्स इज द सेम. म्हणजे जेव्हा सारखेच बल वापरलेले असते. मोर वर्क इज डन व्हेन देअर इज ग्रेटर डिस्प्लेसमेंट. इन अदर वर्ड्स फॉर द मेजरिंग द वर्क बोथ द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट मस्ट बी कन्सिडर. सारखेच बल वापरले असताना जास्त विस्थापन झालेले कार्य अधिक असते.
म्हणजेच कार्य मोजण्यासाठी बल आणि झालेले विस्थापन दोन्हीचा विचार करावा लागतो. सारखेच बल लावले, आधी किती झालं 1 मीटरपर्यंत ओढली, त्यानंतर मात्र 4 मीटरपर्यंत ओढली, म्हणजे कार्य अधिक झालं, त्याचं विस्थापन अधिक झालं. म्हणजे कार्य मोजण्यासाठी लावलेलं बल आणि त्यांनी विस्थापन म्हणजे जागा सोडली, केवढी अंतर त्यांनी पार केले, या दोन्हीचाही विचार करावा लागतो. इन द रिलेशनशिप बिटवीन वर्क अँड एनर्जी, कार्य आणि ऊर्जा याच्यामध्ये काय संबंध आहे पहा या चित्रामध्ये. अ बॉय पुशिंग अ कार, काय करतोय, द बॉय इन द पिक्चर हॅज अप्लाइड अ फोर्स टू द टॉय कार. ह्या खेळण्यातल्या कारवरती मुलांनी काय केलेलं आहे, बल लावलेला आहे. वर्क हॅज बीन डन बिकॉज द फोर्स अप्लाइड टू द कार हॅज कॉज्ड डिस्प्लेसमेंट. गाडीला लावलेल्या बळामुळे गाडीचं विस्थापन झालेलं आहे, कार्य घडलेलं आहे. इन अदर वर्ड्स, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द बॉयज एनर्जी इन टू वर्क हॅज टेकन प्लेस टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे मुलाच्या अंगातली जी ऊर्जा होती त्या ऊर्जेचे रूपांतर बलामार्फत कार्यात झालेलं आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुमचे मित्र असतील, भरपूर मित्र तुम्ही ग्राउंडवरती गेलेले असताल, तेव्हा तुम्ही ग्राउंडला काय करा, फेऱ्या मारा सर्व मिळून एकत्र. युअर फ्रेंड्स विल बी कम्प्लीट आयदर मोर ऑर लेस राऊंड दॅन द नंबर ऑफ राऊंड यू कम्प्लीट. म्हणजे ते तुमचे मित्र तुझ्यापेक्षा किंवा तुमच्यापेक्षा एखादा राऊंड कमी किंवा जास्त मारू शकतात. द नंबर ऑफ राऊंड विल बी द सेम किंवा सारखे तरी असू शकतात. सम विल गेट ट्रायड ऑन कम्प्लिटिंग 2 राऊंड्स, काही जण 2 राऊंड केल्यानंतर थकतील, व्हाईल अदर विल गेट ट्रायड ऑन कम्प्लिटिंग 3 or 4 राऊंड्स, काही 3-4 राऊंड झाल्यानंतर थकतील. दॅट इज टू से इच वन्स कॅपॅसिटी टू कम्प्लीट राऊंड इज नॉट द सेम. म्हणजे प्रत्येकाची कॅपॅसिटी राऊंड पूर्ण करण्याची वेगळी असणार आहे, सेम नसणार आहे. यू कॅन कम्प्लीट युअर ॲज मेनी राऊंड्स ॲज यू हॅव द कॅपॅसिटी फॉर. तुझ्याकडे जेवढी कॅपॅसिटी असेल तुमच्याकडं तेवढीच तुम्ही राऊंड्स कंप्लीट करू शकतात. द कॅपॅसिटी टू डू द वर्क इज कॉल्ड एनर्जी. म्हणजेच कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा असे म्हणतात. म्हणजे प्रत्येकाची कार्य करण्याची क्षमता वेगळी असते आणि या क्षमतेलाच काय म्हणतात, ऊर्जा असं म्हणतात. द युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी आर द सेम. कार्य आणि ऊर्जा यांचं मापन करण्याचं जे युनिट आहे ते एकक जे आहे ते एकच आहे. काय आहे, SI म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल एकक पद्धतीत कार्य आणि ऊर्जा जूल या एककामध्ये मोजले जाते. त्याचं एकक आहे जूल. आता आपण पाहणार आहोत फॉर्म्स ऑफ एनर्जी, म्हणजे काय म्हणायचं त्याला, ऊर्जेचे रूपे किंवा प्रकार. तर पहिला आहे मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय, यांत्रिक ऊर्जा. यांत्रिक ऊर्जेचे पुन्हा 2 प्रकार आहेत, उपप्रकार. एक आहे पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरी आहे कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितिक ऊर्जा आणि कायनेटिक म्हणजे गतिज ऊर्जा. पहा इथं तुमच्यासमोर एक चित्र दाखवले आहे. स्थितिज ऊर्जेचा ते आपण अभ्यास करूया. द रबर बँड इज रिलीज्ड आफ्टर स्ट्रेचिंग इट. म्हणजे पहिल्या चित्रामध्ये रबर बँड काय केलेला आहे, आधी खेचला आहे आणि नंतर तो सोडलेला आहे. त्यानंतर आहे अ स्टोन इज हेल्ड इन द रबर ऑफ अ कॅटपल्ट. द रबर इज स्ट्रेच्ड अँड रिलीज्ड. म्हणजे गलोल किंवा गुल्लर याच्यामध्ये दगड लावून त्याचे रबर ताणून ते नंतर सोडून दिले आहे. ही जी उदाहरणं आहेत त्यानंतरची काही उदाहरणं आहेत बघा, काय आहेत. विन द स्प्रिंग ऑफ अ टॉय इज ओन्ड अँड देन रिलीज्ड द टॉय स्टार्ट प्लेइंग. म्हणजे खेळणीची चावी फिरवून नंतर तिला सोडून दिलं जातं, तेव्हा ती टॉय जो असतं किंवा खेळणी जी असते ते पळायला सुरुवात करते. वेन वॉटर स्टोर्ड ॲट अ हाईट इज मेड टू फॉल ऑन अ व्हील द व्हील स्टार्ट रोटिंग. म्हणजे धबधब्यामध्ये किंवा उंच ठिकाणी पाणी साठवून ते चक्रावरती टाकल्यानंतर ती चक्र फिरायला लागतात. इन ईच ऑफ दिस ॲक्शन्स डिस्प्लेसमेंट टेक प्लेस विच मीन्स दॅट वर्क इज डन. प्रत्येक या कृतीमध्ये विस्थापन झालेलं आहे म्हणजे कार्य झालेलं आहे. फ्रॉम वेअर द एनर्जी ऑप्टेंड टू डू दिस वर्क. ही सगळं वर्क करण्यासाठी एनर्जी कुठून आलेली आहे. द एनर्जी विच इज स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट ड्यू टू स्पेसिफिक स्टेट्स ऑर पोझिशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच काय म्हणायचं त्याला, वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे एका ठिकाणी असल्यामुळे ती पदार्थात किंवा वस्तूत जी ऊर्जा साठवली गेलेली असते तिला स्थितिज ऊर्जा असं म्हणतात. म्हणजे पाणी एका ठिकाणी स्टोअर होतं
आणि नंतर ते पात्यावरती पडल्यामुळं काय झालं, ती पाती फिरू लागली. किंवा त्यानंतर आपण उदाहरण पाहिलं होतं की खेळणी एका ठिकाणी स्थिर होती, परंतु चावी फिरवल्यामुळे ती खेळणी पळू लागली. म्हणजेच त्याच्यामध्ये साठवलेली जी ऊर्जा असते त्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. आता दुसरं उदाहरण आहे कायनेटिक एनर्जीचं. आता हे चित्र पहा. टेक अ 2 balls, लेट ऑन वन ऑफ देम स्टँड स्टेबल ॲट द सेंटर ऑफ द टेबल. म्हणजे 2 बॉल घ्या, एक बॉल टेबलच्या सेंटरमध्ये स्थिर ठेवा आणि दुसरा बॉल मात्र काय करा, त्यांनी म्हणत आहे टिचकी मारून तो बॉल सोडा. अशा पद्धतीने सोडा की तो सेंटरमध्ये ठेवलेल्या बॉलला काय जाऊन हिट होईल. आणि फ्रॉम वेअर डिड द सेकंड बॉल गेट द एनर्जी टू सेट द फर्स्ट बॉल इन मोशन्स. म्हणजे दुसऱ्या चेंडूमध्ये पहिल्या चेंडूला गतिमान करण्यासाठी असलेली जी ऊर्जा असते ती त्याला मिळेल. म्हणजे लाल चेंडू हा पिवळ्या चेंडूमध्ये गतीमुळे गतिमान होईल. म्हणजेच काय होईल, वी गिव्ह एनर्जी टू द मार्बल्स ऑर द स्ट्रायकर्स अँड सेट देम इन मोशन्स. कॅरमोली स्ट्रायकर असेल किंवा आपण गोट्या खेळत असतील तर यांना आपण काय करतो, एनर्जी देतो आणि त्यामुळे त्या काय होतात, गतिमान होतात. द एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम द मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. म्हणजेच गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतीज ऊर्जा असं म्हणतात. गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतीज ऊर्जा असं म्हणतात. देअर इज 2 types ऑफ मेकॅनिकल एनर्जी, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. ऊर्जेचे उर्वरित प्रकार पुढील भागामध्ये पाहूया.